हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रविवारचा तर एपिसोड नसतो, पण या मालिकेच्या मागच्या आठवड्यात काय घडलं आणि आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे हेच आज आपण जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, मागील आठवड्यात आपण पाहिलं की बाजाबाईचा सगळ्यात मोठा प्लॅन सुपर फ्लॉप झाला आणि कृष्णाविरुद्ध तिने जी काही षडयंत्र रचली होती ती सगळी फेल झाली आहे. त्यानंतर पूजाने सुद्धा प्रयत्न करून पाहिला. तिने सुद्धा कृष्णाविरुद्ध एक खूप मोठं षडयंत्र असलं. कृष्णाने घरी जे कुमारिका भोजन ठेवलं होतं तिने याच अन्नामध्ये विष मिसळलं. कुमारिकांच्या जीवावर बेतलं, पण कृष्णाने आपल्या हुशारीने या कुमारिकांना वाचवलं आणि ती या संकटातून सुद्धा बाहेर पडली. आणि त्यानंतर बाजाबाईने गोड बोलून केसाने कृष्णाचा गळा कापायचं ठरवलंय आणि कृष्णाच्या हातामध्ये चक्क आपल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. घराची संपूर्ण जबाबदारी तिने कृष्णावर सोपवलीये आणि दुष्यंतच्या नजरेत कृष्णाला पाडायचं. दुष्यंतला समजून सांगायचं की ही कृष्णा काही लायकीची नाहीये, तू उगाचच तिच्याशी लग्न केलंय आणि या दोघांची जवळीक होऊ द्यायची नाही, असा बाळाजाबाईचा प्लॅन आहे. आणि त्यासाठीच तिने कृष्णाला घराची जबाबदारी दिलीये. म्हणजे जर कृष्णाबद्दल त्याला कळलं की कृष्णाला काहीच जमत नाही, साधा हिशोब करता येत नाही, घराची जबाबदारी सांभाळता येत नाही, तर तो कृष्णाच्या जवळ जाणार नाही. दुष्यंत आणि कृष्णाची जवळीक झाली नाही तर या दोघांचं एकमेकांवर प्रेम होणार नाही आणि मग दुष्यंत हा स्वतः कृष्णाला हात धरून घराबाहेर काढेल, असा बाळाजाबाईचा प्लॅन आहे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं? तर मैत्रिणींनो, सोमवारचा एपिसोड हा खूपच धमाकेदार असणार आहे. कारण या एपिसोडमध्ये बाळाजाबाईने चक्क काही चोरांना, दरोडेखोरांना आपल्या घरी बोलवलंय आणि हे दरोडेखोर कृष्णाच्या रूममध्ये घुसतील आणि कृष्णाकडून या तिजोरीच्या चाव्या हिसकावून घेतील. आणि त्यानंतर रांगणे पाटलांची जी तिजोरी आहे, ज्याच्यामध्ये करोडोंचा ऐवज आहे, रुपये आहेत, पैसे आहेत, सोनं चांदी हे सगळं भरलेलं आहे, ती तिजोरी चक्क ते लुटून नेतील. आणि या सगळ्याचा दोष बाळाजाबाई कृष्णावर लावणार. कृष्णाला तिजोरीचं रक्षण नाही करता आलं, या चाव्यांनाही सांभाळता आला, असं ती सगळ्यांना सांगणार. दुष्यंत कृष्णावर चिडेल आणि मग कृष्णाला घर सोडून जावं लागेल, असा घाणेरडा प्लॅन बाळाजाबाईने बनवलाय. पण त्याच दिवशी जेव्हा हे चोर दरोडेखोर रांगणे पाटलांच्या घरात घुसतील तेव्हाच कृष्णा दुष्यंतला म्हणेल की दुष्यंत सरकार, जर आपल्या घरात चोरी झाली तर तुम्ही मला वाचवायचं, माझ्या केसालाही धक्का लागू द्यायचा नाही, कारण लग्न करताना तुम्ही मला वचन दिलंय की तुम्ही माझी रक्षा करणार, हे तुमच्या लक्षात आहे ना? दुष्यंत म्हणेल, माझं सगळं लक्षात आहे, पण एका वेळेस 8-10 चोर आले तर मी काय करणार, तुझं रक्षण कसं करणार? आपल्या दोघांना त्यांचा सामना करावा लागेल. आणि या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच खरोखर 8-10 दरोडेखोर चोर त्यांच्या खोलीमध्ये येतील. दुष्यंत आणि कृष्णा चांगलेच घाबरतील आणि त्यानंतर एक जबरदस्त फायटिंग सीन आपल्याला पाहायला मिळेल. दुष्यंत आणि कृष्णाने याआधी सुद्धा मिळून अनेक गुंडांची धुलाई केली आहे आणि आता ते या गुंडांची चांगलीच धुलाई करतील आणि यांना घराबाहेर हाकलून लावतील. म्हणजेच बाळाजाबाईचा जो काही प्लॅन होता तो प्लॅन फ्लॉप होईल. तसं पाहायला गेलं तर बाळाजाबाई एखाद्या लहान मुलीसारखे हे सगळे प्लॅन बनवते की कृष्णाच्या हातामध्ये या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या चाव्या द्यायच्या आणि मग स्वतः चोरांना पाठवायचं आणि चोरांनी घरात चोरी केली की कृष्णाला सगळ्यासाठी जबाबदार धरायचं. हा प्लॅन आजपर्यंत 1000 वेळेस बनवला गेलाय. बाळाजाबाई तोच प्लॅन बनवते आणि हा प्लॅन नक्कीच फेल होईल. कारण बाळाजाबाईने स्वतःच्या नजरेसमोर अनेकदा पाहिलंय की जेव्हा कधी तिने गुंडांना बोलवलंय आणि कृष्णावर हल्ला करायला लावलाय, कृष्णा नेहमीच त्यांना वरचढ ठरली आहे. या गुंडांची तिने नेहमीच धुलाई केली. पण बाळाजाबाईला अजून समजतच नाहीये की कृष्णा ही काही कचकडीची बाहुली नाहीये, लेचीपीची नाहीये. शेतामध्ये नांगर ओढून ती बळकट झालीये आणि अशा भाडोत्री गुंडांना ती कधीच भीक घालणार नाही आणि त्यांना घाबरणार सुद्धा नाही. पण या घटनेनंतर नेमकं काय होईल तर दुष्यंतला कळून येईल की कुणीतरी कृष्णाच्या मागावर आहे. कृष्णाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे की कृष्णाच्या हातात आता तिजोरीच्या चाव्या सापडल्यात, म्हणजे घरात चोरी झाली की कृष्णावर सगळा आरोप लावायचा आणि कृष्णाला त्रास द्यायचा. याच्या आधी सुद्धा कृष्णाबरोबर जे काही घडतंय त्यावरून दुष्यंतला शंका आलीच होती की कुणीतरी नक्कीच आहे जो कृष्णाच्या वाईटावर टपलाय आणि कृष्णाला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं करतोय. आणि आता या चोरीच्या प्रकरणानंतर त्याचा विश्वास आणखीनच दृढ होईल आणि तो लवकरच खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचेल. पण बाळाजाबाई येथे सुद्धा शाळा करणार. ती दुष्यंतला आपल्यापर्यंत नाही पोहोचू देणार, तर जयकांतला बळीचा बकरा बनवणार.
किंवा मैनावतीला बळीचा बकरा बनवणार, सगळा आरोप त्यांच्यावरच लावणार. पण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची जोडी कुणीही फोडू शकत नाही एवढं मात्र नक्की. हे तर झालं चोरी प्रकरणाबद्दल. मग अजून काय घडणार आहे? तर सोमवारच्या एपिसोडमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट येईल. जयकांत हा चक्क कृष्णाच्या मागे मागे तिजोरी असलेल्या खोलीत जाणार. जेव्हा कृष्णा ही तिजोरी उघडून पाहिल की तिजोरीमध्ये नेमका काय ऐवज आहे, त्याच वेळेस जयकांत तेथे येईल आणि कृष्णाला एकटं पाहून चक्क तिच्या अंगावर हात टाकण्याचा तो प्रयत्न करेल. कारण जयकांतने याच्या आधीच ठरवलंय की कृष्णे, तुझं आणि माझं लग्न नाही झालं, पण तू फक्त माझी आहे आणि ज्या दिवशी आपण या घरात एकटे राहू ना, त्या दिवशी मी तुला माझी बनवणार. आणि या संधीचा फायदा जयकांत घेण्याचा प्रयत्न करेल. तो चक्क कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करणार, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आणि कृष्णा ही त्याला जोरात ठोसा देईल. आपल्या कोपराने त्याचं डोकंच फोडणार. त्यामुळे जयकांत चांगलाच चिडेल की कृष्णे, तुझी हिंमत कशी झाली मला मारण्याची. तर कृष्णा त्याला चांगलंच सुनावणार आणि म्हणणार, ए जयकांत, यानंतर माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं, मला स्पर्श करण्याचा विचार जरी केला ना, तर तुझ्या कानाखाली असा जाळ काढेल की त्याने तू पूर्ण जळून जाशील. आणि कृष्णाचा हा रुद्रावतार पाहून जयकांतची चांगलीच टरकणार. जयकांत चांगलाच घाबरणार, कारण तो फक्त दहशतीने सगळ्यांना घाबरवतो. पण कृष्णाने आजपर्यंत अनेकदा त्याची चांगली जिरवली आहे. आज दुष्यंत आणि तिचं लग्न झालेलं असलं तरी जेव्हा दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा सुद्धा जयकांतचा कृष्णावर वाईट डोळा होता. कर्जाच्या हप्त्यापायी तो कृष्णाला काही करायला सांगायचा, पण कृष्णाने कधीच त्याचं ऐकलं नाही. आणि देवाने सुद्धा कृष्णाला मदत केली. जेव्हा जयकांत आणि कृष्णाचं लग्न होणार होतं तेव्हा सुद्धा आढळरावांच्या मदतीने कृष्णा आणि जयकांतचं लग्न झालंच नाही. आणि शेवटी नशिबात जे लिहिलं होतं तेच घडलं. कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालं. त्यामुळे जयकांत खूप चिडलाय आणि आता तर कृष्णाने त्याला शेवटची वॉर्निंग सुद्धा दिली आहे की यानंतर जर माझ्यावर वाईट डोळा ठेवला तर तुझ्या कानाखाली जाळ काढेल. कारण आता कृष्णाला दुष्यंतची बॅकअप आहे. दुष्यंत हा आपला नवरा आहे. मी रांगणे पाटलांची सून आहे. कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. मी काही आता कृष्णा कोल्हापुरी नाहीये की जिला जयकांत काहीही धमकी देऊ शकतो. त्यामुळे कृष्णाची हिंमत सुद्धा वाढली आहे आणि ती जयकांतला डायरेक्ट नडायला लागली आहे. आणि कृष्णाचा हा नवीन अवतार, तिचा हा रुद्रावतार पाहून जयकांतची सुद्धा चांगलीच टरकली असणार एवढं मात्र नक्की. पण आता नेमके पुढे घडणार काय? तर मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आता एकच गोष्टीवर रिपीट होते असं वाटतंय. कारण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न होईपर्यंत नवीन ट्विस्ट येत होते. त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालं. मग दुष्यंतने कृष्णाला सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. आपण दोघे जगासाठी नवरा बायको असू, पण नवरा बायको सारखं कोणतंही नातं आपल्या दोघांमध्ये नसेल. त्यामुळे कृष्णा दुःखी झाली. पण दुष्यंतला समजलं की कृष्णा आपली जबाबदारी आहे, म्हणून त्याने गावातच राहायचं ठरवलं. तो वर्क फ्रॉम होम पाहतोय आणि कृष्णाबरोबर गावात राहतोय. पण त्याच वेळेस कृष्णाला त्रास देण्यासाठी, तिला घराबाहेर काढण्यासाठी बाळाबाई आणि पूजा पुन्हा तेच प्लॅन बनवताय. म्हणजे बाळाबाई आणि पूजाने काहीतरी प्लॅन बनवायचा, काहीतरी षडयंत्र करायचं आणि कृष्णाने त्यामध्ये अडकायचं. हे असंच होतंय. सर्वात आधी दिवाळीच्या वेळेस कृष्णानेच गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असा आरोप तिच्यावर लागला. मग त्यानंतर कृष्णाने हा आरोप खोडून काढला, खऱ्या गुन्हेगाराला समोर आणलं. यात सुद्धा बाळाबाई वाचली. आणि मग या गुन्ह्यातून बाहेर निघण्यासाठी तिने जो नवस केला होता की मी कुमारिका पूजन करेल, कुमारिकांना अन्नदान करेल, त्याचाच फायदा पूजाने उचलला. घरात घुसली, या अन्नात विष टाकलं आणि कुमारिकांना मारण्याचा प्रयत्न करून कृष्णावर प्रकरण शेकण्याचा प्रयत्न केला. कृष्णा यातून सुद्धा वाचली. आणि आता पुन्हा कृष्णाच्या हातात घरच्या चाव्या दिल्यात, तिजोरीच्या चाव्या दिल्यात. आणि कृष्णाच्या हातात जबाबदारी असताना घरात चोरी झाली म्हणून घरात चोर पाठवले. एकूणच प्रेक्षक या सगळ्या रिपीट टेलिकास्टला कंटाळले आहेत. कारण प्रेक्षकांना आणखीन काहीतरी नवीन पाहायचंय की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं नातं कसं उलगडणार. हळूहळू दुष्यंत कृष्णाच्या प्रेमात कसा पडणार. त्यानंतर दुष्यंतला गावातील गोष्टींचा जो तिटकार आहे, गावातील माती, गावातील शेती, गावातील माणसं, चिखल, याचा त्याला तिटकार आहे. हळूहळू कृष्णा दुष्यंतला कसं बदलणार, त्याला गावातील या गोष्टींवर प्रेम करायला लावणार, यात खरी मजा येईल. प्रेक्षकांना सुद्धा तेच पाहायचंय. पण या मालिकेत मात्र बाळाबाई काहीतरी षडयंत्र करते आणि कृष्णा त्यातून सुटते.
एवढंच दाखवलं जात आहे. म्हणून हळूहळू मालिका कंटाळवाणी रटाळ होत चालली आहे एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सुद्धा जवळपास मागील 1-1.5 महिन्यापासून तेच सीन त्याच गोष्टी परत पाहायला मिळत आहे असं वाटतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये काय दाखवायला हवं, कारण आपल्या सर्वांना आता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं नातं पुढच्या लेव्हलला जायला हवं, पुढच्या स्टेपला जायला हवं, त्याची काळजी आहे. कृष्णा तर दुष्यंतच्या प्रेमात वेडी झाली आहे. दुष्यंतच आयुष्यभर आपला साथीदार असावा, त्याच्याबरोबरच आपल्या आयुष्याचा शेवट व्हावा अशी कृष्णाची इच्छा आहे. दुष्यंतला सुद्धा स्वतःची जबाबदारी समजली आहे की त्याने कृष्णाशी लग्न केलंय, त्यामुळे आता त्याला कृष्णाबरोबरच आयुष्य घालवायचं आहे. पण हे आयुष्य असंच नाराजीमध्ये घालवण्यापेक्षा कृष्णाशी प्रेम करून तिच्याशी प्रेमाने नाहून त्यांचं आयुष्य नक्कीच सुखाचं होईल एवढं मात्र नक्की. आणि हळूहळू दुष्यंतने सुद्धा आता कृष्णाच्या प्रेमात पडायला हरकत नाहीये, कारण कृष्णासारखी सुंदर, प्रामाणिक, चांगल्या मनाची मुलगी त्याला दुसरी कोठे मिळणार आहे. आणि कृष्णाने अनेकदा सिद्ध केलंय की ती स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करते. मग तो दुष्यंत असो, त्याचं कुटुंब असो की संपूर्ण गाव असो, ती निस्वार्थी आहे, इमानदार आहे. आणि तिच्यासारखी मुलगी दुष्यंतला शोधून सुद्धा मिळणार नाही. आणि याआधी तो ज्या पूजाच्या प्रेमात पडला होता, गौतमीच्या प्रेमात पडला होता, ती तर किती वाईट मुलगी होती, निर्लज्ज मुलगी होती हे दुष्यंतला समजलंय. मग दुष्यंतने आता सुद्धा शहाणं व्हायला हवं आणि कृष्णाच्या प्रेमात पडायला हवं. प्रेक्षकांना या दोघांची गोष्ट पाहायची आहे. तर दुसरीकडे जवळपास 2-3 महिन्यांपूर्वी गावात इलेक्शन होणारे, बाळाजाबाई सरपंच बनणारे हे आपल्याला कळलं होतं. बाळाजाबाईने सरपंच पदासाठी प्रचार सुद्धा सुरू केला होता. कृष्णाच या प्रचारात सहभागी झाली होती. आणि त्यानंतर या निवडणुकीला सगळे विसरूनच गेले. निवडणूक होईल की नाही हेही कळत नाहीये. आणि बाळाजाबाई सुद्धा आता निवडणुकीचा विषयच काढत नाहीये, कारण बाळाजाबाईसाठी काही दिवसांपूर्वी गावचा सरपंच बनणं हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं. 5 गावची सरपंच बनण्याची तिची इच्छा होती. पण आता ती ते सुद्धा विसरून गेली आहे. आणि तिचं मुख्य उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत कृष्णाला आपल्या घरातून बाहेर काढायचं एवढंच राहून गेलंय. त्यामुळे मालिका ही रटाळवाणी होतीये. त्यात पूजा गावी तर आलीये, पण ती कृष्णाची बहीण आहे हे दुष्यंतला समजत नाहीये. गावातील कुणी हा प्रश्नच विचारत नाहीये की ही मुलगी नेमकी आहे तरी कोण. आणि पूजाने चक्क सगळा वेश बदलून ती रांगणे पाटलांच्या घरात घुसली. तिने जेवणामध्ये विष मिसळलं तरी कोणाला काही कळलं नाही. गावातला एवढा मोठा वाडा आहे, जिथे गावातील सरपंच राहतात, गावातील इतकं मोठं प्रस्थ राहतं, हजारो लाखो करोडोची संपत्ती आहे. आणि तरीसुद्धा त्या घरामध्ये कोणतीही सिक्युरिटी नाहीये. एक माधव काका सोडले तर दुसरा कोणता नोकरही नाहीये. म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा असं पूजा सुद्धा घरात घुसली. मग आता दरोडेखोर, चोर सुद्धा घरात घुसणारे आणि त्यांना अडवणारं कोणीच नाहीये. आणि हे सगळं खूपच हास्यास्पद वाटतं. त्यामुळेच मालिका खूप चांगली असून सुद्धा, मालिकेची गोष्ट, मालिकेचे कलाकार हे सगळं खूप भारी असून सुद्धा मालिका ही प्रेक्षकांना तेवढीशी काही आवडत नाहीये असंच दिसतं. मालिकेने एवढ्या दिवसामध्ये आपला एक विशेष चाहता वर्ग निर्माण करायला हवा होता. दुष्यंत आणि कृष्णाची गोड लुडबुड, या दोघांची गोड भांडणं आणि त्यातून फुलत जाणारं प्रेम प्रेक्षकांना पाहायला खूप आवडलं असतं. पण या दोघांच्या प्रेमापेक्षा बाळाजाबाई आणि पूजा हे कृष्णाला कसा त्रास देण्याचा प्रयत्न करतात यातच ही सगळी मालिका गुंफून पडलीये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना? या मालिकेचा फोकस हलतोय. बाळाजाबाई आणि पूजा कृष्णाविरुद्ध काय षड्यंत्र करताय हे दाखवण्यापेक्षा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतील, या दोघांचं नातं कसं उलगडत जाईल, या दोघांची प्रेम कहाणी आपल्याला पाहायला आवडेल. त्याचबरोबर दुष्यंतला गावातील ज्या गोष्टींचा तिटकारा आहे, चिखल, माती, शेती, या सगळ्यात कृष्णा त्याला कशी मदत करते आणि स्वतःबरोबरच या सगळ्यांच्या प्रेमात दुष्यंतला कसं पाडते हे पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि हळूहळू मालिकेची लोकप्रियता सुद्धा वाढत जाईल आणि प्रेक्षक ही मालिका नक्कीच आवडीने पाहतील. कारण समृद्धी केरकर म्हणजेच कृष्णा, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेनंतर खूप दिवसांनी टेलिव्हिजनवर परत आली आहे. तिच्यासाठी लोक ही मालिका पाहत आहे. पण मालिकेची गोष्ट ही तितकीशी चांगली डेव्हलप न केल्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम या मालिकेला कमी मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन अपडेट रोज या चॅनलवर येत असतात. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही. खूप खूप धन्यवाद.